हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी तुमच्यासोबत परत एकदा भज्जीची रेसिपी शेअर करणार आहे. हा हरभऱ्याचं पीठ आहे, जे की मी गरम पाण्यामध्ये थोडंसं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. जसं आपण भज्याला वगैरे करतो ना, त्या प्रकारे फक्त वापरलं आहे गरम पाणी, गुठळ्या बनू नये म्हणून. मेथीची भाजी, कांद्याची पात आणि कोथिंबीर छान असं चिरून ठेवून घेतली आहे. आधीच ना सगळ्या गोष्टी छान आवरून ठेवून दिल्या आहेत, कारण फोडणी घालताना गडबड होऊ नये म्हणून सगळं ठेवून घेतलं आहे. त्यानंतर जिरे, मोहरी सगळं काही घालून तेलामध्ये छान फोडणी देत आहे. ही रेसिपी मी आधी पण शेअर केली आहे, जे की मम्मीनं बनवली होती आणि मी पण आधी बनवायची, पण आता खूप दिवसानंतर परत एकदा बनवत आहे म्हणून म्हटलं की शेअर करूया. त्यानंतर लसूण वगैरे आहे, जे की मी लसूण ना फ्रेश घालते. कधीही आम्ही लसूण असं नाही का वाटलेलं आणून ठेवून तसं लसूण घालतच नाही, मला ते अजिबात आवडत नाही. फ्रेश जो लसूण असतं ना, ते कुटून घालायलाच मला जास्ती आवडतं आणि छान फोडणी कडू द्यायची. जेवढी फोडणी छान बसते ना, तेवढं भाजी असू दे, काही असू दे, एकदम म्हणजे व्यवस्थित स्वयंपाक छान होतो. फोडणी जर कच्ची बसली ना, तर पूर्ण चवच बिघडते. आणि त्यानंतर जिरे वगैरे थोडंसं क्रश करून घातले मी त्याच्यामध्ये, फोडणीमध्ये कढीपत्ता सगळं काही, आणि थोडं भाजी आहे ना लास्टला घालायची असते, पण थोडीशी फोडणीमध्ये मी तशी घातली आहे. थोडीशी कांद्याची पात आणि कोथिंबीर आणि मेथीची भाजी थोडी थोडी करून मी घातली आहे, आणि नंतर शिजल्यानंतर पण थोडी घालायची असते. आणि भज्जी म्हणजे आमच्याकडे ना सगळ्यांचा जीव की प्राण असते. म्हणजे ह्या सीझनमध्ये ना जवळजवळ 3-4 वेळेस तर बनवून खातात, आणि आम्ही पण खातो 3-4 वेळेस तरी बनवून. म्हणजे आता जवळजवळ ना संक्रांतीपर्यंत चालते ही भज्जी, आणि खूप आवर्जून म्हणजे सर्वांना खूप आवडती पण. त्यानंतर ना मी इथं चिंचेचं कोळ्याला पाणी घेतलं आहे. चिंचेचं पाणी म्हणजे जो ग्रीन चिंच राहते ना, हिरवी, ती वाली चिंच घेतली आहे. आणि इथं मी थोडीशी कांद्याची पात, मेथीची भाजी पण फोडणी टाकत आहे. त्यानंतर ना शेवले जो आहेत ना, शेंगा ओव्याचे, ते मी आधीच उकडून ठेवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर ना तुम्ही बघू शकता, फोडणी एकदम छान स्मेल येत आहे, भारी वाटत आहे एकदम छान. म्हणजे मीडियम फ्लेमवरतीच मी सगळं काही फोडणी टाकून घेत आहे. त्याची फोडणी आधी छान व्यवस्थित कडू द्यायची. 5 मिनिट ना असं फिरवून छान खालीवरी करून घेऊन मग झाकण ठेवून दिलं तरीही चालेल. थोडा वेळ म्हणजे छान कडली ना की व्यवस्थित स्मेल येतो, तुम्ही बघू शकता. आणि ना मी थोडेसे जास्तीचेच बनवत आहे, कारण कसं आहे ना, आमच्या इथे सर्वांना खूप आवडते. जवळजवळ 2 दिवस तरी, म्हणजे आज नाईट बनवत आहे मी, दुपारी असं बनवत आहे, तर उद्यापर्यंत चालेल, ही खाऊ शकतो असं काही नाही. आणि छान राहते पण. फक्त थोडंसं आंबट जास्ती घालायचं, जेणेकरून थोडं जास्ती वेळ राहते पण, आणि खायला पण थोडीशी टेस्ट लागते आंबट छान व्यवस्थित असलं तर. तसं ना येळवशीला पण आमच्या इथे भज्जी स्पेशल असते, पण ना येळवशीच्या भज्जीची चव ना परत येतच नाही. कितीही कसंही करू दे, ते वेगळंच असतं. खूप म्हणजे खूप टेस्टी होते तेव्हाची. आणि जेव्हा आपण बाकी टाईमला करतो ना, ते तेवढी टेस्ट नाही होत. तरी पण ठीक आहे, त्यावेळेस तर थोडंसं म्हणजे एक देवाचं म्हणून काही काही गोष्टी आवर्जून सगळे असं नियमाचे असतात ना, की हे घालायचं ते घालायचं असं असतं. त्यामध्ये थोडं व्हेजिटेबल पण मिक्स करतात. असं 11 नमुना म्हणा किंवा 9 नमुना म्हणा, असं हे पण ते पण काहीतरी जादू असू शकते बहुतेक, म्हणून ती तेवढी टेस्ट होते आणि खूप छान लागते येळवशीची भज्जी. आणि तेव्हाच्या लोकांना 2-3-4 दिवस ठेवून खायचे, पण आता एवढं कोणाला होत नाही आहे, म्हणून 1-2 दिवसापुरतीच बनवतायत येळवशीला सुद्धा. सो आम्ही पण 2 दिवसासाठी बनवले आहे. सगळं हळद, मीठ, मिरचू जसं जसं आहे ना तसं, म्हणजे छान व्यवस्थित. म्हणजे आपल्या क्वांटिटी कशी आहे तशी, मी तर अंदाजेच क्वांटिटी वगैरे काही घेतली नाही आहे. अंदाजे जसं वाटेल तसं मी घालत आहे. तसं मला एवढं समजतं, म्हणजे जास्ती असलं तर मात्र थोडं इकडं तिकडं होऊ शकतं म्हणून थोडीशी. आणि मला सगळं स्वयंपाकामध्ये ना साखर घालायला खूप आवडते. ते नाश्ता असो किंवा भाजी, मी थोडीफार तरी साखर घालते. आणि भज्जीमध्ये पण मी थोडीशी साखर टाकली आहे. त्याने म्हणजे थोडंसं मला वेगळं चव आल्यासारखं वाटतं. कुठलीही नाश्ता किंवा भाजी सगळ्यांना मी कंपल्सरी वापरते. जेव्हा आपण फोडणी घालून सगळं घालतो ना, त्यानंतर आपण चिंचेचं जे पाणी आहे ना ते घालून घ्यायचं. ते घातल्यानंतर मग त्याला छान व्यवस्थित शिजू द्यायचं पाणी. जेव्हा उकळी येते ना, तेव्हाच आपल्याला पीठ घालायचं आहे. की हरभऱ्याचं पीठ आपण छान मिक्स करून ठेवला ना, तो वाला पीठ घालायचं आहे इथे. तोपर्यंत वेट करायचं आहे. हे बघा, उकळी छान आली आहे व्यवस्थित. आता आपण पीठ घालू शकतो, काही हरकत नाही.
तर जे गुठळ्या बांधून आहे म्हणून ना पीठ घालते वेळेस थोडीशी काळजी घ्यायची, कारण एकत्र जर पीठ घातलो तर काय होतं, गुठळ्या बांधतात आणि व्यवस्थित मधला भाग जो गुठळा बांधला ना तर मध्ये शिजत नाही, वरवरती शिजतं आणि पूर्ण चव बिघडते. म्हणून घालताना हळूहळू घालायचं, थोडा थोडा करून घालायचं. जर कोणी असेल तर मदतीला पण घेऊ शकतो, पण आता माझ्याकडे कोणीही नाही आहे म्हणून मी माझी एकटीचीच मी एक साईड एका हाताने घालत आहे थोडी थोडी करून, आणि एका हाताने मी फिरवत आहे. फिरवत राहायचं कंपल्सरी, गुठळ्या बांधू नाही शकत. त्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम हळूहळू फिरवायचं, कंपल्सरी फिरवत राहायचं, सोडायचंच नाही. पूर्ण हळूहळू घातल्यानंतर झाल्यानंतरही 5 मिनिट तरी पुरतता त्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं, जे करून लागत पण नाही खाली. नाही तर तसंच सोडून दिलं तर खाली लागतं, बुडाला लागतं, पण करपायची पण शक्यता असते. जर आपण व्यवस्थित खालीवरे करून दिलं तर करपत नाही भज्जी आपली व्यवस्थित सगळीकडे. आणि एवढी भज्जी बनवते आहे म्हणजे कशासाठी म्हणजे मला ना आजूबाजूला देऊन पण खायला खूप आवडतं, म्हणून जर बनवतच आहे तर द्यायला येईल म्हणून मी थोडीशी जास्तीची बनवत आहे. पण ना माझ्याकडून एक चूक झाली आहे, व्यवस्थित हलवायला येत नाही आहे, कारण माझं जे पातेलं आहे ना थोडंसं छोटं झालं आहे. मला नव्हतं वाटलं की ही एवढं पूर्ण भरून होईल, पण पातेलं ना थोडंसं आणखीन मोठं असायला हवं होतं, जेणेकरून व्यवस्थित मला फिरवता आलं असतं. तरी ठीक आहे, मॅनेज करूयात. आता काही करता पण नाही येणार. आता ह्या पिठाला ना जवळजवळ मीडियम फ्लेमवरती 5 किंवा 7-8 मिनिट तरी शिजायला द्यायचं आणि व्यवस्थित चेक करत राहायचं की पीठ व्यवस्थित शिजलं आहे का नाही. कच्चं असेल तर आपल्याला समजतं, थोडंसं झाकून पाहिलं तर समजेल की कच्चं आहे का. तरी असं शिजल्यानंतर आणखी एक म्हटलं तर असं एक वेगळं साऊंड येतं शिजताना, म्हणजे तो पीठ शिजले असं समजून जायचं. म्हणून थोडं एक 5 मिनटासाठी मी ठेवून दिले आणि त्यानंतर पीठ व्यवस्थित शिजल्यानंतरच मी जो भाजी आहे ना ते घातले. इथं पण मला थोडीशी मिस्टेक झाली, भाजी आधी घालायची नसते, आधी शेंगा घालायची असते. मग नंतर आठवलं, परत ते तसंच ठेवून देऊन परत मी शेंगा घालून घेत आहे, कारण ती भाजी ठेवली आहे. भाजी सर्वात लास्ट घालायची असते, मला लक्षातून गेलं आहे, आणि आधी मी भाजी थोडीशी घातली आहे, पण काही हरकत नाही घातलं तरी. आता आधी जो शेंगा आहेत ना उकडून ठेवून घेतलेले ते आपण घालून घ्यायला पाहिजे होतं. तो आता मी शेंगा घालत आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित शेंगा पण घातल्यानंतर छान फिरवून द्यायचं आहे, कुठेच थांबायचं नाही, जेणेकरून सगळीकडे शेंगा पसरतील. नाहीतर एक साईडला शेंगा, एक साईडला नुसता पीठ, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून चांगलं सगळीकडे व्यवस्थित फिरवून घ्यायला पाहिजे कंपल्सरी. आणि शेंगा घातल्यानंतर पण 5-10 मिनटासाठी छान व्यवस्थित फिरवून परत 5 ते 6-7 मिनटासाठी परत शिजायला सोडून द्यायचं, जेणेकरून पीठ व्यवस्थित जेवढं छान शिजलं ना तेवढं टेस्ट येतं भज्जीला. छान फिरवून देत आहे, कलर पण खूप छान आला आहे, टेक्स्चर पण खूप छान दिसत आहे, तशी दिसायला तर भारीच दिसत आहे. तर आता सगळं भज्जी वगैरे व्यवस्थित बनवून झाली आहे. तर मग भज्जी बनवला तर भाकरी तर बनवायलाच पाहिजे, म्हणून मी पटापट नाही का भाकरी बनवायला घेतलं. आता 3:30-4 असं 3:30 वाजलेत, हे पण येणार आहे. तर गरम गरम भाकरी भज्जी ते जेवतील. मॉर्निंग आज नुसता भात आणि भाजीच बनवला होता. आधी तेच नेलेली आहे स्कूलला, आणि आधीला पण आवडते भजी, तशी ती जेवते. ती भज्जी कमी ना, त्यातले शेंगा खूप काढून खात असते, तिला तेच आवडतात जास्ती. नुसते असे खाते, पण थोडं समजून सांगितलं तर लावून खाते भाकरीसोबत, एवढं काही नाही आहे. तर पटापटा मी भाकरी पण बनवून घेतलं. मी जास्तीचे भाकरी बनवत आहे, कारण ना भज्जीसोबत शिळे भाकरी खूप छान लागतात नाही का, म्हणजे रात्री बनवून मॉर्निंग खायचं, नाही तर असं छान लागतात. थोडंसं कडक पण असायला पाहिजे म्हणून, पण आजीला तसं येत नाहीत म्हणून मी फ्रेशच बनवत आहे आता. मग रात्री थोडं 1-2 तिच्यासाठी बनवेन, आणि आमच्यासाठी आत्ताच मी बनवून ठेवत आहे. हे पण आले आहेत आता सगळे छान. भज्जी आणि रोटीचा आजचा चांगला बेत असं एन्जॉय करणार आहोत आम्ही. तर नक्की ट्राय करून पहा तुम्ही भज्जी रेसिपी, खूप छान लागेल आणि टेस्ट तर खूप छान असतो. आणि आता ह्याच दिवसामध्ये जास्ती खायला भेटतं, नंतर काही भेटत नाही, कारण जो फ्रेश आवरे ना ह्याच दिवसामध्ये, हिवाळ्यामध्येच येतात म्हणून. तर माझा व्हिडिओ आवडले असेल तर ना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी काही पुढे जाऊ नाही शकत. सो नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भज्जी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप भारी रेसिपी आहे, खूप छान, खूप टेस्टी बनते. सो करून नक्की पहा.
आणि ना असंच मी पुढे पण वेगवेगळे रेसिपीज असो किंवा माझा डेली ब्लॉग, डेली लाईफस्टाईल रूटीन किंवा मनू वादू यांचे रूटीन्स म्हणा, मी डेली तुमच्यासोबत एक वेगळे व्हिडिओ शेअर करणार आहे. सो नक्की तुम्ही चॅनलला लाईक शेअर करा, जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ सबस्क्राईब केल्यानंतर आलेले नोटिफिकेशन्स येतील, जेणेकरून तुम्हाला पाहायला पण भेटेल. सो विसरू नका. आणखीन तर आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया, कारण हे पण आले आहे, जेवायला वगैरे द्यायचं आहे आणि आदितीला पण जेवायला द्यायचं आहे, कारण ती पण स्कूलमधून आलेली आहे. हे आल्यानंतरच तिला घेऊन येतात. तर आज तर डिरेक्टली तिकडून येताच तिला घेऊन आले आहेत, कारण त्यांना पण थोडासा वेळ झाला होता आणि 3:30ला तिची पण स्कूल क्लोज होते, म्हणून ते तिला डायरेक्ट तिकडून घेऊन आले आहेत. नाहीतर डेली म्हणजे घरी येऊन परत घेऊन येतात असं होतं. तर चलो भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. चलो बाय.